नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या। या कापण्या अजिबात चिवट किंवा वातड होत नाहीत, तर अगदी खुसखुशीत आणि स्वादिष्ट होतात। ही रेसिपी खूपच हेल्दी आहे, कारण ही गव्हाच्या पिठापासून बनवली जाते। शिवाय घरात सहज उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार होते। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य बघूया। 2 वाटी गव्हाचे पीठ, त्याच वाटीने मोजून 1 वाटी गूळ, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा सुंठ पावडर, 4 चमचे बेसन पीठ, 1 पळी तेल आणि खसखस। सर्वप्रथम आपण गुळाचे पाणी बनवूया। 1 वाटी गुळासाठी 1 वाटी पाणी पुरेसे आहे। फक्त 1 उकळी करून घेऊया। पाणी उकळल्यानंतर हे पाणी आता कोमट होण्यासाठी साईडला ठेवूया। एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, त्यामध्ये बेसन पीठ, सुंठ पावडर आणि बडीशोप आणि चिमूटभर मीठ घालून मिश्रण तयार करून घेऊया। 1 पळी तेल कडकडीत गरम करून मिश्रणामध्ये घालूया। तेल गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करूया। थोडं थंड झाल्यानंतर हाताने 2 मिनिटं पीठ आणि तेल चोळून घ्यायचं। आता यामध्ये कोमट झालेलं गुळाचं पाणी घालूया। पाणी अगदी थोडं थोडं आणि लागेल तसं घालायचं। आता पिठाचा छान घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आणि 10 मिनिटे असंच रेस्ट करायला ठेवायचं। 10 मिनिटांनंतर याचे 3 भाग करून घ्यायचे। पोळपाटावरती सुरुवातीला थोडी खसखस टाकायची, म्हणजे ती सगळीकडे लागली जाते आणि तेलात तळताना सुटतही नाही। लाटी खूप पातळ नाही लाटायची, थोडीशी जाडसर ठेवायची, म्हणजे कापण्या अगदी खुसखुशीत होतात। लाटत असताना त्यावरती थोडी खसखसही टाकायची। लाटून झाल्यानंतर त्याला मी डायमंड शेप मध्ये कट केलं। कापणीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठा ठेवू शकता। मी अगोदरच कमी फ्लेमवरती कढाईमध्ये तेल प्रीहीट करायला ठेवलं होतं। अशा प्रकारे माझ्या सर्व कापण्या बनवून झाल्या आहेत। कापण्या तळण्यासाठी तेल खूप गरम नसावं। मीडियम गरम तेलामध्येच कापण्या तळाव्यात, म्हणजे त्या सगळीकडून खरपूस भाजल्या जातात। कापण्या तळत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवावी। सोनेरी रंग येईपर्यंत कापण्या तळून घ्यायच्या। अशा प्रकारे आपल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार आहेत। खूप छान टेस्टी आणि खुसखुशीत बनल्या आहेत।